हाय गाईज, तर मला कमेंट आलेली आहे की आपण हेअर ऑइलिंग कधी करायचे किंवा कधी करू शकतो. तर आपण आज केसांना हेअर ऑइलिंग करणार आहोत. पण त्यासाठी कोणतं हेअर ऑइल चांगलं आहे केसांच्या रिग्रोथसाठी, हेअर ग्रोथसाठी, कॅल्शियम मिळण्यासाठी. तर आपण आज अद्रक जे आहे ते किसून घेणार आहोत आणि कढीपत्ता टाकणार आहोत. म्हणजे कढीपत्ता आणि अद्रकचं तेल आपण आज केसांसाठी बनवणार आहोत. तो लेट्स स्टार्ट. तर या ठिकाणी मी एक छोटा तुकडा अद्रक किसून घेतलेला आहे आणि हे लाकडी घाण्याचं खोबऱ्याचं तेल आहे आणि ते कढीपत्ता आहे. तर आपल्याला हे जेवढं आपल्याला पाहिजे तेल लावण्यासाठी तेवढंच तेल घ्यायचं आहे. मी गॅस चालू करते आहे. आणि जर हे तुम्ही रेसिपी लोखंडाच्या कढईत केली तरी चांगलं आहे, कारण की जे लोह जे असतं ते आपल्या केसांसाठी पण चांगलं असतं. आता तेलाला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अद्रक टाकणार आहोत. या ठिकाणी तेल तापलेलं आहे. थोडंसं आपण अद्रक त्याच्यामध्ये टाकून देऊया. थोडंसं वाटीत अद्रक राहिलं होतं मी चमच्याने टाकलेला आहे. आणि हा कढीपत्ता तो पण असा थोडासा कुस्करून टाकायचा आहे, जेणेकरून त्याच्यामधलं जे जीवनसत्व आहे ते त्या तेलामध्ये उतरतील. कढीपत्ता हा केसांसाठी अँटीबायोटिकचं काम करतो. स्काल्प आपली जी असते ती व्यवस्थित करण्याचं काम करतो. जी इचिंगचा जो प्रॉब्लेम असतो आपल्याला, तो इचिंगचा प्रॉब्लेम राहत नाही. कोंडा कमी होतो, केस गळणे कमी होतात. आणि अद्रकचा महत्त्वाचा गुण म्हणजे अद्रक हे केस गळणे कमी करतं आणि हेअर ग्रोथला बूस्ट करतं. त्यामुळे आपण आज कढीपत्ता आणि अद्रकचं तेल केसांना लावणार आहोत. पूर्ण कलर बदलून द्यायचा आहे. कढीपत्ता आणि अद्रकचा. आणि नंतर मग हे तेल गाळून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे थंड होऊन देते. थंड झाल्यानंतर हे गाळून घ्यायचे आणि पुढची प्रोसेस मी सांगते तुम्हाला. तर आपण हे तेल आता गाळून घेतलंय. हे आपण आता डोक्याला लावणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा केसांचा गुंता काढून घ्यायचा आहे. इथं मी केसांचा गुंता काढून घेतलेला आहे. त्यानंतर कॉटन लागणार आहे तुम्हाला, म्हणजे कापसाचा गोळा. तो कापूस तेलामध्ये डिप करायचा आहे. आपण कापसाच्या साहाय्याने तेल लावणार आहोत, म्हणजे स्काल्पच्या प्रत्येक ठिकाणी ते लागेल. आणि असा प्रत्येक भाग बाजूला करून त्या भागामध्ये स्काल्पला हे तेल लावायचं आहे. आणि त्याचबरोबर सगळ्या ठिकाणी लावून झाल्यानंतर मग हलक्या हाताने मसाज द्यायचे आहे. खूप रफली पण नाही, कारण की आपल्या केसांची मुळं खूप नाजूक असतात. त्यांना मजबूत करण्याचं काम आपण करतोय सध्या.
पूर्ण तेल त्याच्यामधलं ॲब्सॉर्ब होतंय केसांमध्ये. त्यानंतर अशी बोटं घ्यायची आणि पूर्ण मसाज द्यायची डोक्याला. इन्व्हर्जन मेथड पण इथे यूज करायची, म्हणजे खाली डोकं करून पूर्ण केस सगळे खाली घ्यायचे आहेत आणि मग मालिश करायची आहे. नंतर केसांचे हे खालचे जे शेंडे आहेत त्यांना पण तेल लावायचे, कारण की फाटे इथून फुटायला सुरुवात होते. त्याच्यामुळं व्यवस्थित तेल लावून त्याचीही मालिश करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने 10-1 मिनिटं मालिश करून घ्यायची आहे. तुम्हाला वाटलं तर 1 तासानंतर तुम्ही हेअर वॉश करू शकता, किंवा तुम्हाला वाटलं नाही आपल्याला उद्या सकाळी हेअर वॉश करायचे तर तुम्ही उद्या सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी पण हेअर वॉश करू शकता. यामुळे काय होईल, आणि हेअर वॉश केल्यानंतर ऑइलिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हेअर वॉश केल्यानंतर पुन्हा सिरम अप्लाय करायचं आहे. ते सिरम कोणतं बनवायचं ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर आजचं जे आपण तेल बनवलेलं आहे अद्रक आणि कढीपत्त्याचं, ते लावून कसा रिझल्ट मिळतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तरच शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.